नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मी पौष्टिक असे डिंक आणि उडदाचे लाडू। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग थंडीला सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाडू थंडीमध्ये बनवले जातात। थंडीतील पौष्टिक असे लाडू, दमदार लाडू मी आज बनवलेले आहेत। खानदेश स्पेशल रेसिपी आहे। सांधेदुखी, कंबरदुखीवर उपयुक्त असे लाडू मी बनवलेले आहेत। यामुळे आपल्याला थकवा, अशक्तपणा दूर होण्यास मदत होते। तर चला रेसिपीला सुरुवात करते। आता सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया। यासाठी मी 3 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2.5 वाटी गूळ, 3.5 वाटी मी तूप घेतलेलं आहे। हे वाटीचं प्रमाण आहे। 100 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम खारीक, 250 ग्रॅम खोबरे, 50 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम अक्रोड, वेलची पावडर। हे आपलं साहित्य आहे। या साहित्यामध्ये आपण लाडू बनवायला आणि सुरुवात करूया लाडू बनवायला। तर यासाठी मी आता 3 वाटी डाळ घेतलेली आहे मोजून। डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेते। डाळीला पावडर वगैरे लावलेली असते आणि गाळून घेतली, पाणी निथळून घेतलं आणि तिला वाळवत घातली। अगदी तिला सुकू दिली 1 दिवस पंख्याच्या खाली। आणि आता सुकल्यानंतर आपण आता डाळ गरम करून घेऊया, भाजून घेऊया डाळीला। मीडियम गॅसवर खमंग अशी आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे, अगदी खालीवर करून। बघा इतपत आपल्याला डाळ भाजायची, अगदी हलकीशी लालसर झालेली आहे, इतपत आपल्याला डाळ भाजायची आहे। आणि डाळ कढईतच राहू द्यायची आहे, त्याने अधिक कडक होते डाळ छान। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ती चाळणीने चाळून घ्यायची आहे। अगदी मऊसूत आपल्याला डाळ दळून घ्यायची आहे। आता इकडे मी खोबरं कापून घेते। 100 ग्रॅम 250 ग्रॅम खोबरं आहे आपलं, खोबरं कापून घेतलं। खारीक साफ करून घेते मी आणि खारीक आणि खोबरं दोघं मिक्स करून त्याची आपण आता मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया बारीक। दोघं मिक्स करूनच पावडर करायची आहे। बघा अशी बारीक पावडर होऊन जाते छान। इकडे आता ड्रायफ्रूट्स कापून घेऊया। बदाम बारीक कापून घेतले, काजू सुद्धा कापून घेते मी। ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे। पिस्ता घेतलाय मी, 50 ग्रॅम पिस्ता। पिस्ता सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहे। सगळे ड्रायफ्रूट्स बारीक कापून घ्यायचे आहे। अक्रोड घेतलेत 50 ग्रॅम, ते सुद्धा कापून घेते। आता इकडे आपण ड्रायफ्रूट्स आता आपण गरम करून घेऊया। तूप घातलंय, डिंक घेतलाय मी 100 ग्रॅम। डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि डिंक अगदी खमंग असा तळून घ्यायचा आहे आपल्याला। मीडियम गॅस केलेला आहे मी, आतपर्यंत डिंक तळला गेला पाहिजे। अगदी कमी गॅस करून सुद्धा 5 मिनिटं डिंक तळून घ्यायचा आहे, खालीवर करत राहायचं आहे आणि अगदी आतपर्यंत डिंक तळून घ्यायचा आहे। कडक कुरकुरीत डिंक तळून घ्यायचा आहे आपल्याला। डिंक आपला तळला गेला आहे। आता एका प्लेटमध्ये मी डिंक काढून घेते थंड करण्यासाठी आपण। आणि बघा एवढे जिन्नस मी घेतलेले आहे। आता इकडे मी आता कढईमध्ये तूप, त्याच तुपामध्ये मी बदाम घातले। बदाम पण आपण आता गरम करून घेऊया। सगळे जिन्नस आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, काजू, पिस्ता, अक्रोड। आणि अगदी 2 मिनिटं आपण भाजून घेऊया। खसखस घातली आहे 50 ग्रॅम, खसखस सुद्धा आपण आता गरम करून घेऊया। सगळे जिन्नस गरम केल्याने लाडू अगदी टिकण्यास पण मदत होते आणि कुरकुरीत छान लागतात लाडूमध्ये सगळे जिन्नस। अगदी 2 मिनिटं सगळे ड्रायफ्रूट्स मी गरम करून घेतलेत। आता
त्याच कढईमध्ये तूप घातलंय मी. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आता गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया. खमंग असं गव्हाचं पीठ आपल्याला भाजायचं आहे. परत मी तूप घातलंय. इथे मी 1 वाटी तूप घालणार आहे. टोटल आपलं 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, तर 1 वाटी तूप घातलंय मी भाजायला. अगदी थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे त्यात, एकसाथ तूप टाकायचं नाही. आणि खमंग बघा आता आपलं कलर चेंज झालाय पिठाचा. पीठ आपलं भाजलं गेलंय. अगदी 2-2 चमचे तूप मी घातलंय, 2-3 वेळा घातलंय. आपले पीठ भाजलं गेलंय. आता त्यात उडीद डाळचं पीठ घातलंय मी. हे 3 वाटी पीठ आहे. आणि ते डाळ आपण भाजलेली होती. फक्त आपण आता पीठ गरम करून घेऊया. आपण आता पीठ भाजायचं नाही. आता फक्त आपल्याला सगळे जिन्नस फक्त गरम करायचं आहे. आता खारीक खोबऱ्याची पावडर घातली मी यात. अगदी 2 मिनटं ती सुद्धा आपण गरम करून घेऊया. खारीक खोबरं पण सगळे जिन्नस आता आपण मिक्स करून घेऊया. आता त्यात मी ड्रायफ्रूट्स घालते. जे ड्रायफ्रूट्स आपण भाजले ते सुद्धा घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता 1 वाटी तूप मी इथे घेतले परत. आणि त्यात मी 2.5 वाटी गूळ घालते. टोटल मला 3.5 वाटी तूप लागलेला आहे. गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळचा पाक वगैरे आपल्याला काही करायचा नाही. फक्त तुपामध्ये आपल्याला गूळ पूर्ण असा मेल्ट होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा मेल्ट झालेला आहे आपला गूळ. मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी वेलची पावडर आणि डिंक मी बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये. डिंक घातला. एकजीव करून घ्यायचं आहे सगळे मिश्रण. आणि चिमूटभर आता मीठ घातलंय. मिठामुळे कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातल्याने अधिक चव वाढते पदार्थाची. आता सगळं जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. आणि आता त्याचे आपण अगदी कोमट झाल्यावर लाडू ओळून घेऊया. हव्या त्या आकाराने लाडू ओळून घेऊया आपण. बघा किती भारी आपला लाडू झालेला आहे. एकच नंबर. अशा प्रकारे मी सगळे लाडू ओळून घेते. आपले लाडू खूपच पौष्टिक बनलेले आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि हाडांची सुद्धा मजबूती यामुळे वाढते. तर गर्भवती महिलांनी सुद्धा याचे सेवन केल्यावर त्यांना खूपच प्रमाणात त्याचा फायदा होतो. मेथीच्या लाडूंप्रमाणेच हे लाडूसुद्धा अगदी पौष्टिक बनतात. आणि यामध्ये आपण ज्या वस्तू घातल्या आहेत सगळ्यांचा संयोग मिळून शरीर बळकटीसाठी सुद्धा फायदा होतो. मेंदू स्मरणशक्ती, मेंदूच्या तल्लकतेसाठी सुद्धा याचा फायदा होतो. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बुद्धिवर्धक लाडू आपले बनलेले आहेत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या लाडूचा फायदाच होणार आहे. बघा मी तुम्हाला एक लाडू दाखवते मोडून. बघा किती खुसखुशीत आणि मस्त आपला लाडू झालेला आहे. अगदी पौष्टिक असा हा लाडू बनलेला आहे. तर ह्या साहित्यामध्ये ह्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा लाडू बनवून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती भारी आपले लाडू झालेले आहेत. एकच नंबर. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.